पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा कार्यकर्त्याला दिलेली कामे सांगावी. विजयराज शिंदे. तर आमदार संजय गायकवाड यांच्यासह तत्कालीन भाजपा नगरसेवकांनी वाचला विकास कामांचा पाढा. मी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामे दिली, असं आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीतील पक्षप्रवेश सोहळ्यात म्हटलं होतं. त्यानंतर आमदार संजय गायकवाड हे खोटे बोलत असून त्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांनी भाजपा कार्यकर्त्याला दिलेली कामे विवरणसहित सांगावी, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केली होती. त्यावर आमदार संजय गायकवाड यांच्यासह तत्कालीन भाजपा नगरसेवकांनी 150 कोटी नव्हे तर त्यापेक्षाही जास्त विकास कामे केल्याचा पाढाच वाचला आहे. 1.5 कोटीची कामं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मिळालेली नाही आहे. आणि त्यांच्या या वल्गना आहे, या वल्गना म्हणजे निव्वळ खोटारडेपणाच्या आहेत. उलट पक्षी जे काही 5-50 लाखाची कामं त्यांनी या मतदारसंघात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात दिले असतील, त्याच्यापेक्षा 1 लाखाचं तरी शिल्लक काम आमदार श्वेता महाले यांनी तिथल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना निश्चितच दिलंय. तर आपल्यासमोर वैभव याची आई मागच्या नगरसेवक होती, उदयदादा नगरसेवक होते, प्रभाग 5चे हे नगरसेवक होते, आणखी काही नगरसेवक त्याच्यामध्ये होते. प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 9. मी पुराव्यानिशी त्या बांडुकाला सांगू शकतो की मी 150 कोटीची नाही 200 कोटीची कामं केली. हे सगळे साक्षीदार आहे. हे नगरसेवक होते तेव्हा, यांनी सांगावं की केलंय की नाही केलंय म्हणून. आणि हे भाजपचे नगरसेवक होते, त्याच्यामुळे त्याच्या आरोपात काही तथ्य नाहीये. आणि माझं म्हणणं स्पष्ट असं आहे की जर आम्ही भाजपच्या लोकांना इकडे सांभाळतो तर चिखलीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या लोकांना भाजपच्या लोकांना सांभाळलं पाहिजे, या माझ्या बोलण्यामध्ये काहीच गैर नाही. 5 वर्षात ज्यावेळेस भाजपाचे 6 आम्ही नगरसेवक होतो, त्या 6 नगरसेवकांना भाऊनी 150 ते 200 कोटीचे कामं दिले. एक ते आमच्या प्रभागात 23 कोटीचं नाट्यगृह आहे, नंतर 3 भवन दिले. एक परशुराम भवन दिलं, जे कुठे महाराष्ट्रामध्ये परशुराम भवन नाहीये. ते परशुराम भवन 50 लाख रुपये त्याच्यावर दिले. एक महावीर भवन दिलं आणि एक संभाजी महाराज भवन दिलं. असे 3 भवन, असे 50-50 लाख रुपये भाऊनी आम्हाला त्याच्यावर दिलेले आहेत. भाऊनी कधी जातीवाद कुठला, हे रस्ते नाल्या हे सांगायचा तर विशेष नाही, एवढे दिले. 25 कोटी 30 कोटीचे कामं रस्त्याला दिले. आणि आता हे जे सांगतात की बाबा भाऊंनी कामं केले नाही प्रभागामध्ये, आता मला सांगायचं असं एक चांगलं वाटतं की शिवस्मारक पण माझ्याच प्रभागामध्ये भाऊंनी बनवलं. लोकवर्गणी व्यतिरिक्त भाऊंनी करोडो रुपये त्या शिवस्मारकाला दिले. त्यानंतर तळेकरचं एक ग्राउंडचं डिस्ट्रीब्यूट मॅटर होतं, तेही भाऊंनी मधात येऊन इतकं सुंदर बनवलं की तसं पूर्ण बुलढाण्यामध्ये ओपन स्पेस डेव्हलप झालेला नाही. इव्हन त्यांना लाइटिंग करता लोकांना वीज भरावी लागणार नाही, MSCB हे करणार, त्याच्यावर सोलर पॅनल भाऊंनी बसवले. म्हणजे पुढचा विचार करून त्यांनी पूर्ण नियोजन केलं. गायत्री नगरचे पूर्ण जे रोड होते की त्या लोकांना जर समजा मयत झाली तर वर बॉडी आणायची कशी, हा प्रश्न होता. आज तिथे 18 मीटरचे पूर्ण रोड झालेले. गोरे यांच्या शेतापर्यंत रोड गेलेले की जिथपर्यंत माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोड झालेले. दुसरा मुद्दा असा आहे, शहीद स्मारक पण तिथंच बनवलेलं आहे. म्हणजे पूर्ण बुलढाण्यात जर काही कार्यक्रम असला, मानवंदना द्यायची असली शहीदांना, तर काही जागा नव्हती, कुठंच काही जात नव्हते. आतापर्यंत भाऊनी आमच्या प्रभाग 5 मध्ये जवळजवळ 30 ते 40 कोटींचे कामं करून घेतलेले. असं एकही काम नाही शिल्लक की आता काही बाकी आहे म्हणून. आता जो कारंजा चौक आपण आज तो बघतोय, त्याला आता भारतमाता चौक झाला. कारंजा चौक भारतमाता चौक आहे. ते इतके सुंदर भारतमातेची प्रतिकृती उभारलेली आहे. मागचं व्यास बालोद्यान बघा, मेन हायवे आपला मार्केटचा रस्ता, तिथे खूप वर्दळ राहते नेहमी, तोही रस्ता त्यांनी करून घेतला. असं एकही काम प्रभागात शिल्लक नाहीये आमच्या. आणि विशेष म्हणजे बुलढाण्यातले जेवढे नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या CBSE पॅटर्न त्यांनी राबवल्या आणि हा पॅटर्न आता पूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे.